नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 49. आद्या सोफ्याला टेकून दोन्ही पाय पोटाशी घेऊन रडू लागली. अश्रू, खुशी आणि दुःख दोन्हीचे होते. खुशी याची की साक्षी आणि बाळ सुखरूप होते, तर दुःख याचे की तिने सम्राट सोबतचे डिवोर्स पेपर साईन केले होते. आद्या आता बरीच सावरली होती. तिने बसल्या जागी पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. प्रशस्त असा हॉल होता. सगळीकडे महागडे वस्तू, फर्निचर. जवळच एक लँडलाईन फोन होता, तर एक्झिटचे 2 दरवाजे. एका कोपऱ्यात तिच्यावर लक्ष ठेवून एक माणूस आणि एक बाई उभे होते. स्वतःला सावरत आद्या उभी झाली. नुसते हातपाय गाडून बसणे तिच्या तत्वात नव्हतेच. रेहानच्या बोलण्यावरून तर तिला ऑपरेशन झाल्याचे कळले होते. म्हणजे साक्षी आणि बाळ सुखरूप होते. जी सगळ्यात मोठी भीती होती ऑपरेशनमध्ये गडबड करण्याची, ती तर टळली. डिवोर्स पेपर्स सही केले, दुःखही व्यक्त करून झाले. मग काय ते शांत बसणार होती का? तो रेहान होता तिचा सगळ्यात मोठा गुन्हेगार, आणि त्याच्या पुढे ती हार मानू शकणारच नव्हती. तिने पदराने चेहरा पुसून घेत ओठावर स्माईल घेऊन त्या स्त्री पुरुषाच्या जवळ आली. नमस्कार दादा, तुम्ही कोल्हापूरचेच का? आद्या हात जोडून ओठावर स्माईल ठेवून त्याला बघू लागली. तो धष्टपुष्ट माणूस चेहऱ्यावरची माशीही न हलवता तिला बघू लागला. अच्छा, चुकीचा प्रश्न विचारले का? बरं, नका सांगू. पण बघा ना, आता मी तुमच्या बॉसची बायको होणार आहे. आद्या ओठावर हसू ठेवूनच त्याला बघू लागली, पण हातांचे मोठी मात्र आवडलेले. तो माणूस अजूनही रोखून तिला बघत होता. मग मी तुमचे बॉसच नाही का? आणि तुम्ही तुमच्या बॉसचा अपमान करताय असं नाही का वाटत तुम्हाला? आद्या तिरकस हसत बोलली. तसा तो चपापला. बरं, तुमचे नाव काय? आद्याने शेजारी उभ्या त्या दांडग्या स्त्रीला विचारले. राणी, ती स्त्री वृक्षस्वरात बोलली. खूप छान नाव आहे हा. अच्छा, तर राणी, मला ना जरा भूक लागली. सकाळपासून मी काही खाल्लेच नाही. प्लीज माझ्यासाठी खायला काही बनवून दे ना. आद्या पप्पी फेस करून बोलली. तसे राणी चुपचाप किचनमध्ये गेली. आद्या त्या माणसाला बघतच सोफ्यावर बसली. तिरकी नजर अजूनही त्याच्यावरच होती. तो जणू डोळ्यात तेल ओतून आद्यावर लक्ष ठेवून होता. तिने बत्तीसी दाखवत त्याला पाहिले. दादा, अहो, एवढेही डोळे फाडून माझ्याकडे बघू नका. तुमच्या बॉसला कळले ना तुम्ही त्यांच्या होणाऱ्या बायकोला असे टक लावून बघताय, तर मग तुमची खैर नाही. आद्या बोलली. तसे त्याने नजर झुकवली. आद्याने मनातच सुस्कारा सोडला. नाश, हा रेहान आणि याची माणसे सारखेच. आता याला कसं घालवू? एक नजर टेलिफोनकडे बघत आद्या मनातच बडबडली. अचानक आद्या मोठमोठ्याने खोकायला लागली. तो माणूस तरीही जागचा हलला नाही. आद्या खोकतच त्याला विचित्र नजरेने बघू लागली. त्याला जराही माणुसकी नव्हती का? दादा, पाणी, माझा श्वास. बोलतच आद्याने डोळे वटारले. आता मात्र तो घाबरला. तो पळतच रेहानच्या रूमकडे निघून गेला. तशी आद्याने लगेच घाईने एक नंबर डायल केले. ये लवकर, बोलून तिने कॉल कट केला. परत दुसरा नंबर डायल केले. रेडी राहा, बोलून तिने कॉल कट केला. सोबतच एक फेक नंबर डायल करून रिसिव्हर ठेवून दिले. एकवार रेहानच्या रूमकडे बघून ती डोळे मिटून सोफ्यावर आडवे झाली. कोणाच्या तरी धावत यायचा आवाज आला तसे आद्याने एक्सप्रेशन चेंज केले. आद्या, काय होत आहे तुला? आद्याच्या गालावर थोपटून रेहान तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. कधी नव्हे तो घाबरला होता. बघत काय बसलास? जा, डॉक्टरांना बोलावणार. आणि हो, लेडीज डॉक्टर हवी, बोलून रेहानने राणीला आवाज दिले. तशी ती ग्लासात पाणी घेऊन पडतच बाहेर आली. तुला इथे कशासाठी ठेवले? हा, तिची तब्येत खराब झाली, तुझे लक्ष कुठे होते? ती मालकीण आहे तुझी, कळलं? तिला काही झाले ना, आय स्वेअर तू जिवंत राहणार नाहीस. रेहान तिच्यावर ओरडला. सॉरी बॉस, पण मी त्यांच्यासाठी खायला बनवत होते. सकाळपासून जेवल्या नाही त्या. राणी मान खाली घालून बोलली. आणि रेहानला त्याची चूक लक्षात आली. त्याने लगेच राणीच्या हातातील ग्लास ओढून घेत पाणी आद्याच्या चेहऱ्यावर शिंपडले.
सॉरी राणी, मी विसरूनच गेलो. तुझी आज किती धावपळ झाली ना. बरं, आजचा त्रास शेवटचा, यानंतर तुझी खूप काळजी घेईन मी. रेहान गुडघ्यावर बसून आध्याच्या गालावर हलके हात फिरवत सॉफ्ट स्वरात बोलला. आध्याला त्याचा स्पर्श नकोसा झालेला. तिने हळूवार डोळे उघडले. त्याला असे जवळ बघून ते झटक्यात दूर होत रागाने त्याला बघू लागले. तू तू ठीक आहेस? रेहान काळजीने विचारू लागला. एवढी काळजी दाखवायची गरज नाही रेहान, मी बेशुद्ध पडले होते, मेले नव्हते, आध्या चिडून बोलली. पण तिच्या शब्दाचा उलटा परिणाम झाला. रेहान चिडलाच. तुला सगळं सोपं वाटत आहे का? रेहान चिडून तिला बघू लागला. मी किती वेळा या हॉलमध्ये बसून राहू? मला आराम करायचे आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करत आध्या बोलली. तसे त्याने राणीला इशारा केला. आध्याला आधार देत राणीने तिला एका रूममध्ये सोडले. आध्या बेडवर बसली. राणी तिथेच उभी राहिली. इथे उभी राहण्याची गरज नाही, मी कुठे पडून जाणार नाही आहे. जा, तुझे काम कर. आध्या तिच्याकडे रोखून बघू लागली. तसे राणी बाहेर गेली. ते जाताच आध्याच्या ओठावर हसू फुलले. तुझा काउंट डाऊन सुरू रेहान गाडगीळ, आद्या हसतच बडबडली. बेडवर आडवी होत तिने हळूच डोळे मिटले. रेहान दारात उभा तिला बघत होता. तिला शांत झोपलेले बघून तो बाहेर निघून गेला. काही वेळातच त्याचा माणूस एक लेडी डॉक्टर सोबत घेऊन आला. कुठे आहेत पेशंट? डॉक्टरने विचारले. त्याची काही गरज नाही, तुम्ही जाऊ शकता, रेहान बोलला. इथे काय गंमत सुरू आहे का? मी माझ्या घरात आरामात बसून होते, हा तुमचा माणूस जबरदस्ती मला घेऊन आला आणि आता म्हणत आहात गरज नाही? डॉक्टर चिडून बोलल्या. ए डॉक्टर, आपल्या हद्दीत राहायचं, कळलं? तुला पैसेच हवे ना? बोलत रेहान त्याच्या रूममध्ये गेला. काही वेळातच हातात नोटांचा बंडल घेऊन तो बाहेर आला. हे घे तुझे पैसे आणि चालते हो इथून. रेहानने अक्षरशः ते नोटाचे बंडल डॉक्टरच्या अंगावर फेकले. डॉक्टर चिडून तिथून निघून गेली. अर्ध्या एक तासाने एक सुंदर मुलगी रेहानच्या बंगलोवर आली. डोळ्यात फक्त द्वेष. त्याची क्रूरता आठवून खरे तर तिची हिंमत होत नव्हती पुढे जाण्याची, पण तिची सध्या गरज होती कोणाला तरी. विचार करूनच सुस्कारा सोडून ती आत आली. नमस्कार साहेब. आत येताच तिने हसतच रेहानला ग्रीट केले. तू तू इथे काय करतेस? कपाडावर आठ्या पाडून रेहान तिला बघू लागला. बरेच दिवस झाले साहेब, तुम्ही मला बोलावले नाही, म्हटलं चला मीच जाऊन येते. ती मुलगी त्याच्या मांडीवर बसून त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत बोलली. त्याने लगेच तिला दूर ढकलून दिले. खबरदार, मला हात लावलेस तर. मला आता तुझी काही गरज नाही. रेहान तिच्यावर किडसवाणी नजर टाकून बोलला. काय झालं साहेब? माझं काही चुकलं का? तुम्हाला मी खुश नाही करू शकले का? ते छोटं तोंड करून त्याच्याकडे बघू लागली. तसे रेहानच्या ओठावर हसू फुलले. खुश तर तू केलेस मला. आजपर्यंतचा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स. पण काय आहे ना, माझ्या या दिलाची राणी माझ्या जवळ असताना तुझ्यासारख्या मुलीची मला गरज नाही. रेहान तिरकस हसत बोलला. तसे ती नाराज झाली. असं काय बोलताय साहेब? कोणी नवीन मुलगी शोधली का तुम्ही? ती नाराजीत बोलली. मुलगी नाही, होणारी बायको आहे ती माझी. आता तू जा, विनाकारण माझा वेळ वाया घालवू नकोस. रेहान वैतागून बोलून त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. ती काही क्षण विचार करत तिथेच उभी राहिली. काय करावे तिला कळतच नव्हते. पण लगेच तीही रेहानच्या मागे त्याच्या बेडरूममध्ये गेली. तुला सांगितले ना इथून जा, रेहान चिडून बोलला. जाणारच आहे साहेब, पण आता आलेच आहे तर काम करूनच जाते ना.
बोलतच तिने रेहानला किस करायला सुरुवात केली. सोबतच त्याचे शर्टचे बटन काढून त्याच्या छातीवरून पाठीवरून हात फिरवत त्याला शेडूस करू लागली. रेहान तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती आहे की मधमाशीसारखी त्याला बस चिपकून होती. फक्त शेवटची रात्र साहेब, मग तर आहेच तुमची बायको, ती हळूच त्याच्या कानात कुजबुजली. पुरुषांना खुश करण्यात एक्सपर्ट असलेली ती आणि मुलींच्या शरीराशी खेळण्यात तरबेज असलेला तो, त्याचा विरोध मावळला. त्याने लगेच तिच्या केसांना गच्च आवडून घेत तिच्याकडे बघू लागला, तर ती गालात हसत त्यालाच बघत होती. डोळ्यातून वासना टपकत होती तिच्या. अशी म्हणतेस, मग ठीक आहे, तू भी काय यादरगी, बोलून त्याने तिच्या ओठांना बंदिस्त केले. त्याचे हात सैरवैर तिच्या अंगावर फिरू लागले. नेहमीप्रमाणे त्याचे तिचे कपडे फाडले तसे तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले. त्याने तिला बेडवर ढकलून देत तिच्यावर आला आणि त्याची क्रूरता तिच्यावर निघू लागली. तो या बाबतीत खरंच जनावर होता. त्याला समोरच्यांच्या फिलिंग्सशी काहीही देणं घेणं नव्हतं. बस स्वतःची खुशी त्याला मॅटर करायची आणि त्याला बस मुलींना चुरगाळण्यात मजा यायची. ती तिच्यावर होणारा अत्याचार सहन करत त्याला साथ देत होती. डोळ्यातून पाणी वाहत होते, पण आज त्याची तमा नव्हती तिला. आद्या हळूच तिच्या रूमच्या बाहेर आली तर तो माणूस अजूनही हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसून होता. त्याच्या शेजारी ती राणी, दोघेही बोलण्यात व्यस्त होते. ती हळूवार पावले टाकत पुढे आली तर रेहानच्या रूममधून त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज येत होता. तिच्या आवाजातील त्रास, दुःख बघून आद्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. सॉरी रवीना, माझ्यामुळे तुला या राक्षसाचा अत्याचार सहन करावा लागत आहे, डोळ्यातील पाणी पुसत आद्या मनातच बोलली. तिला वाटून गेले की आत जावे आणि तिला त्याच्या तावडीतून मुक्त करावे, पण नाही, सध्या ती हे करू शकणार नव्हती. रेहानला कुठेतरी गुंतवून ठेवणे गरजेचे होते, तेव्हाच आद्या तिचे काम करू शकणार होती. एकवार बंद दरवाजाकडे बघून आद्या दबक्या पावलाने खाली आली. काही हवं आहे का, आद्याला समोर उभे बघून राणीने विचारले. आद्याने हसतच नकारात मान हलवली. राणी गोंधळून तिला बघू लागली. ती काही बोलेल त्याआधीच आद्याने तिच्या मानेवर एकच वार केला आणि राणी जमिनीवर कोसळली. सोबतचा माणूस आश्चर्याने तिला बघू लागला. तू काय बघत आहेस, आद्याने हसतच त्याला विचारले. तो आद्यावर हात उचलणार त्याआधीच तिने त्याच्याही मानेवर अशा ठिकाणी वार केले की तो मागे सोफ्यावर कलंडला. तिने लगेच राणीच्या हातातील मोबाईल ओढून घेतले. एक वर रेहानच्या रूमकडे नजर टाकून आद्या मागच्या दरवाज्यातून बंगलोच्या बाहेर पडली. 2 महिने पहिले. आद्या रवीना पहिली भेट. हॉस्पिटल. रुटीन चेकअपसाठी म्हणून साक्षीला घेऊन आद्या हॉस्पिटलमध्ये आली. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होते ते. साक्षीचा नंबर आला तसे आद्या साक्षीला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांना काही चेकअप करायचे होते म्हणून डॉक्टरांनी आद्याला बाहेर थांबायला सांगितले. आद्या एका बाकावर बसून हॉस्पिटल निहाळत होती. तिच्या समोरच्या बाकावर एक गरोदर स्त्री तिच्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन बसून होती. कदाचित ती एकटीच आली असावी. ते मूल आद्याकडे एकटक बघू लागले तसे आद्याने त्याला बघून हलकी स्माईल दिली तर तो लाजून त्याच्या आईच्या कुशीत शिरला. आद्याला त्याची गंमतच वाटली. मग दोघेही दुरूनच एकमेकांना हसवत होते. साक्षीची तपासणी झाली तसे आद्याने त्या मुलाला बाय करून तिथून जाऊ लागलीच की एका केबिनमधून मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. गेट आउट, तुझ्यासारख्या चारित्रहीन मुलीला तपासून मला माझे हात घाण करायचे नाही. जा तू इथून. शेजारी रूम मध्ये मेल डॉक्टर आहे, त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घे. तसेही तुझ्यासारख्यांना तेच योग्य आहे. डॉक्टर अतिशय किळसवाणी नजर तिच्यावर टाकून चिडून बोलल्या. मॅडम, असं नका बोलू. मला नाही जायचे कोण्या मेल डॉक्टरकडे, ते वाईट टच करतात हो. ती हात जोडून गयावया करू लागली. नको ते टच? खरंच? तुझ्यासारखी देह विकणारी स्त्री नको ते टच कशी बोलू शकते? तुला तर त्याच नको त्या स्पर्शाचे पैसे मिळतात ना, डॉक्टर तिच्याकडे रोखून बघत बोलल्या. तसे तिने मान झुकवली. बाहेर उभी आद्याला सगळं ऐकून जरा विचित्रच वाटले. तू जाऊ शकतेस, डॉक्टर बोलल्या. तसे ती नाराजीत केबिनमधून बाहेर पडली. आद्या,
तिला विचारात हरवलेले बघून साक्षीने आवाज दिले तशी आद्या भानावर येत साक्षीसोबत जाऊ लागली. ती म्हणजे रवीना हळूवार पावले टाकत आद्या साक्षीच्या बाजूने जाऊ लागली. आद्याची तिरकी नजर तिच्यावरच टिकून होती. तेव्हाच अचानक रवीनाचा तोल गेला आणि ती पडणार त्याआधीच आद्याने तिला आधार दिले. अगं सांभाळून. आद्या बोलतच होती की तिला एकदम चटकाच बसला. तुला तर खूप ताप आहे, तू बस इथे. आद्याने तिला शेजारच्या बाकावर बसवले. रवीना मान मागे भिंतीला टिकून डोळे मिटून बसून होती. आद्या एकटक तिला न्याहाळू लागली. साधासा येलो ग्रीन कॉम्बिनेशनचा पंजाबी ड्रेस, केसांचं सैलसर वेणी बांधलेली गोरी नाजूकशी दिसायला सुंदर अशी रवीना तापामुळे कोमेजलेली होती. डॉक्टरांचे शब्द तिला आठवले. आद्याला वाईट वाटले तिच्यासाठी. ताई, तुम्ही रघुसोबत घरी जा, मी येते. आद्याने आत येणाऱ्या रघुला बघून साक्षीला सुचवले. तसेही साक्षीला आरामाची गरज होती. तिनेही ओढेवेढे घेतले नाही. चल डॉक्टरकडे जाऊ. आद्याने रवीनाचे हात पकडले. नाही बहिणी साहेब, मी नाही येणार, रवीना क्षीण आवाजात बोलली. अगं पण का? तुझ्यात बसण्याची सुद्धा ताकद नाही आणि तुला डॉक्टरला का दाखवायचे नाही? आद्या काळजीने तिला बघू लागली. काय करू डॉक्टरांकडे जाऊन? लेडीज डॉक्टर मला तपासणार नाही आणि मला पुरुष डॉक्टरांकडे जायचे नाही, रवीना कातर स्वरात बोलली. तिला लगेच काहीतरी लक्षात आले. दूर व्हा दूर व्हा वहिनी साहेब. तुमच्यासारख्या घरंदाज स्त्रीने माझ्यासारख्या पापी मुलीजवळ बसणे योग्य नाही. रवीना बोलतच स्वतःच आद्याच्या दूर झाली. कोण म्हणाले तुला तू पापी आहेस? तू खूप ब्रेव आहेस. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. आद्या तिच्या जवळ आली. रवीना एकटक आद्याकडे बघू लागली. ती पहिलीच व्यक्ती अशी होती जी रवीनाकडे एक माणूस म्हणून बघत होती. नाहीतर तिला बघून स्त्रियांच्या डोळ्यात घृणा तर पुरुषांच्या डोळ्यात वासना दिसायची. तुमच्याविषयी खूप ऐकले वहिनी साहेब, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. रवीना डोळ्यात पाणी घेऊन आद्याकडे बघू लागली. हो ना, मग चल माझ्यासोबत. बोलून आद्या रवीनाच्या हाताला पकडून त्याच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. तुला सांगितले ना मी तुला तपासणार नाही, डॉक्टर चिडून बोलल्या. आणि का नाही तपासणार? रवीनाला खुर्चीवर बसवत आद्या बोलली. आद्याला बघताच डॉक्टर उभे झाले. वहिनी साहेब तुम्ही? आवंडा घेऊन डॉक्टर बोलल्या. हो, बघा तिला खूप ताप भरलाय. उठण्या बसण्याची सुद्धा ताकद नाही तिच्यात. आद्या रवीनाकडे बघत डॉक्टरला बोलली. तसे डॉक्टरने जळजळीत कटाक्ष रवीनावर टाकला. सॉरी वहिनी साहेब, मी हिला तपासणार नाही. शेजारी डॉक्टर शुभम आहेत, त्यांच्याकडे घेऊन जा, डॉक्टर त्यांच्या खुर्चीवर बसत बोलल्या. तुम्ही प्रत्येक पेशंट सोबत असेच बिहेव करता का डॉक्टर? आद्या बोलली. नाही. मग ही पण तुमची पेशंट आहे ना? आद्या कपाडावर आठ्या पाडून डॉक्टरला बघू लागली. अशी पेशंट मला नको आहे वैने साहेब, तुम्हाला माहित नाही ही कोण आहे, डॉक्टर चिडून बोलली. कॉल गर्ल आहे हो ना? आद्या बोलली. तसे डॉक्टर आश्चर्याने तिला बघू लागली. तर रवीनाही पाणावलेल्या डोळ्यांनी तिला बघत होती. मी तुमचे बोलणे ऐकले डॉक्टर. किती संकुचित विचारसरणी आहे तुमची. तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टरांचे कर्तव्य आहे प्रत्येकाला समान वागणूक देणे. काय वाईट आहे त्याच्यात? एवढंच ना, ते तिचे शरीर विकते, पण ती खुशीने तर नाही ना तयार झाली हे सगळं करायला. काहीतरी मजबुरी राहिली असेल तिची, तेव्हाच कुठे तिने एवढे मोठे पाऊल उचलले. तुम्ही तिला चारित्र्यहीन म्हणालात. कशी चारित्र्यहीन आहे ती? म्हणजे समाजाच्या विरोधात जाऊन ती देहविक्रीचे काम करते म्हणून चरित्रहीन झाली. मग तिच्याकडे जाणारे पुरुष प्रतिष्ठित कसे? मला सांगा डॉक्टर, समाजामध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या काही स्त्रिया
लग्न होऊनही एक्स्ट्रा अफेअर करतात. म्हणजे कशासाठी? एकीकडे नवरा सोबत असताना काय गरज पडली दुसऱ्या माणसाची? मग त्या स्त्रिया नाही का चरित्रहीन? लग्नाच्या पहिले कितीतरी मुली बॉयफ्रेंड करत फिरतात, एकासोबत ब्रेकअप झाले की दुसरा तयार, आणि तरीही तिसऱ्याच कोणासोबत तरी अरेंज मॅरेज करून समाजात मानाने मिरवतात. मग त्यांना काय म्हणायचे? आणि माफ करा, पण तुम्हाला राग येईल. मग तुमचे लग्न झाले असूनही तुम्ही जेव्हा तुमच्याच ड्रायव्हर सोबत संबंध बनवता, मग तुम्ही नाही का चरित्रहीन? अध्याय डॉक्टरकडे रोखून बघू लागली. तसे डॉक्टर चपापली. वहिनी साहेब, अहो मी असे नाही. नजर चोरून डॉक्टर इकडे तिकडे बघू लागले. आद्या गालातच तिरकस हसली. हा फरक आहे तुमच्यात आणि हिच्यात. हिला नजर चोरायची कधी गरज पडत नाही, पण तुम्ही बघा, चोरी सापडली म्हणून लगेच घाबरलात. सत्य स्वीकारायला गट्स लागतात डॉक्टर, जे तुमच्यात नाही. तुम्ही समाजापासून लपून चुकीचे काम करता, तर ही खुलेआम. तुम्ही सो कॉल्ड प्रतिष्ठित आणि ही बदनाम. फरक एवढंच आहे. आणि काय म्हणालात तुम्ही? तिने फक्त मेल डॉक्टरकडून चेक करावे. तुमच्या माहितीसाठी सांगते, तिलाही सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. जर तिची इच्छा नसेल ना, कोणीही तिला चुकीचे टच करू शकत नाही. आणि यानंतर मला आढळले तुम्ही कुठल्याही पेशंट सोबत भेदभाव केले तर तुम्ही परत कोल्हापूरमध्ये दिसणार नाही, याची मी नक्कीच सोय करेन, आध्या बोलली. तसे डॉक्टरला तिची चूक कळली. तिने लगेच रवीणाला चेक केले. तिला खरंच हाय फीवर आणि विकनेस होता. तिला लगेच ॲडमिट करण्यात आले. सलाईन, औषध सगळं सुरू झाले. आणि आश्चर्याची बाब ही की ते डॉक्टर जातीने स्वतः लक्ष घालत होते. आध्या काही वेळ रवीणासोबत थांबून घरी जाऊ लागलीच की वहिनी साहेब, मागून डॉक्टरांचा आवाज आला. आध्या प्रश्नार्थक त्यांना बघू लागली. ते डॉक्टरचे आणि डॉक्टर घाबरून इकडे तिकडे बघतच सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या. तशी आध्या गालातच असली. डोंट वरी डॉक्टर, मी कोणाच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही. पण एक सजेशन देऊ? तुम्ही एक्स्ट्रा अफेअर करून तुमच्या नवऱ्यालाच नाही तर तुमच्या मुलांनाही धोका देत आहात. उद्या जाऊन त्यांना कळले तुम्ही काय करत आहात तर काय इज्जत राहील तुमची त्यांच्या नजरेत? कदाचित तुमचा संसारही टिकू शकणार नाही. एक चुकीचा निर्णय कित्येक आयुष्य उद्ध्वस्त करेल. तुमची मुलं नेहमीच तुमचा तिरस्कार करतील. तुमचा हसता खेळता परिवार विखरेल. वेडी स्वतःच्या घराला सावरा डॉक्टर, मी एवढंच सांगू शकते. एकदा विचार करा. बोलून आध्या डोक्यावरचा पदर सावरत तिथून निघून गेली. तर डॉक्टर अश्रू भरल्या नयनांनी तिला जाताना बघतच राहिली. वयाने लहान असती, पण आयुष्याचे धडे देऊन गेली होती. वर्तमान. आध्या दुसऱ्या एक्झिटने बंगलोच्या बाहेर आली. तिने दुरूनच पूर्ण अंगणात नजर फिरवली. 2-3 पहारेकरी गेटवर एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते. वीरला कुठे ठेवले असेल? आध्या विचार करू लागली. एका बाजूला सर्वंट क्वार्टर तर त्याच्या शेजारी आउट हाऊस होते. तिने डोकावून पाहिले तर आउट हाऊसच्या बाहेर 5-6 माणसे उभी होती. वीरला नक्कीच आउट हाऊसमध्ये ठेवले असणार, आध्या पुटपुटली. कंपाऊंडच्या आत जवळपास 10 ते 12 पहारेकरी उभे होते. तेही सगळे धष्टपुष्ट. यांच्या समोर तिचा निभाव लागेल की नाही जरा डाऊट होताच, पण उखरात मुंडकं घातल्यावर मुसराला घाबरण्यात अर्थ नव्हताच. तिने एकदा डोळे मिटले, नाकात मोठा श्वास भरून घेतला. हळूच ओठ विलग करून तिने जिभेच्या खाली 2 बोट टाकली आणि सगळी ताकद एकवटून तिने जोरात शिट्टी वाजवली. तसे सगळे पहारेकरी अलर्ट झाले. सगळे सौफेर नजर टाकून आवाजाचा शोध घेऊ लागले. काही वेळ गेलाच असेल की 10-12 मुली, 4-5 मुलं गेटवरून उड्या मारून बंगलोच्या आत आले आणि कोणाला काही कळायच्या आतच सगळ्यांनी मिळून पहारेकऱ्यांना घेरले. सगळ्या तरुण मुला मुलींना बघून गार्ड जरा गोंधळले. कोण आहात तुम्ही आणि इकडे काय करताय? एका गार्डने विचारले. तसे सगळ्या जणी एकमेकांना बघून हसायला लागल्या. चला निघा इथून, हे काही तुमचे खेळायचे मैदान नाही. मुलांच्या हातात किट बघून दुसरा गार्ड बोलला. एवढी काय घाई झाली अंकल? ग्राउंड नाही तर आम्ही बनवून घेऊ, काय फ्रेंड्स? कोमल सगळ्यांकडे बघत असतच बोलली. तसे सगळ्यांनी चोकार भरला आणि गार्डला काही कळायच्या आत मुलांनी अंगणात क्रिकेटचे स्टंप लावले.
कोमलने बॅट पकडली तर दुसरी मुलगी तिच्या अपोजिट उभी झाली आणि त्यांचा क्रिकेटचा खेळ सुरू झाला. दुरून मुलांना बघणाऱ्या आध्याने कपाळावर हातच मारले. क्रमशः सादर कथा काल्पनिक आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. मी इथे कोणावर टीका टिप्पणी केलेले नाही, बस कथेची गरज म्हणून मी इथे लिहिले आहे. तरीही चूकभूल झाल्यास माफी असावी. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.